नमस्कार मंडळी. सखी स्पंदन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. मी आहे सारिका आणि माझ्यातील मी अंतर्गत या मालिकेच्या आणखी एका नव्या भागात आपण मनाशी संबंधित एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत. आजचा विषय आहे भीती वर्सेस पश्चाताप. मंडळी, आपल्या प्रत्येकाच्या मनात काही ना काही स्वप्न असतात. कुणाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असतो, कुणाला गाणं शिकायचं असतं, कुणाला यूट्यूब चॅनल सुरू करायचं असतं, तर कुणाला आपल्या मनाप्रमाणे आयुष्य जगायचं असतं. पण अनेकदा या स्वप्नांच्या आणि यशाच्या मध्ये एक गोष्ट येऊन उभी राहते, ती म्हणजे भीती. लोक काय म्हणतील, माझ्याकडून जमेल का, अपयश आलं तर, माझं वय झालं आहे, माझ्याकडे पुरेसं ज्ञान नाही, असे अनेक प्रश्न मनात येतात आणि आपण सुरुवात करण्याआधीच स्वतःला थांबवतो. पण आज मी इथे एक छोटासा प्रश्न विचारू इच्छिते. अपयशाची भीती मोठी की आयुष्यभर मनात राहणारा पश्चाताप मोठा? जरा मनापासून विचार करा. जर आपण प्रयत्न केला आणि अपयश आलं तर काही दिवस दुःख होईल. कदाचित लोक टीका करतील, पण त्यातून आपण काहीतरी शिकू, पुन्हा उभे राहू आणि आणखी मजबूत बनू. पण ज्या गोष्टीची आपण सुरुवातच केली नाही, ज्या संधीला फक्त भीतीमुळे नकार दिला, त्यांचा पश्चाताप मात्र अनेक वर्ष मनाला टोचत राहतो. एक छोटीशी गोष्ट सांगते. एका गृहिणीला नेहमी वाटायचं की आपण घरगुती पदार्थ बनवून छोटासा व्यवसाय सुरू करावा. तिच्या हाताला अप्रतिम चव होती. सगळे तिच्या पदार्थांचं कौतुकही करायचे. पण ती नेहमी विचार करायची, लोक हसले तर, कोणी घेतलं नाही तर, माझ्याकडून जमलं नाही तर. आणि ती प्रत्येक वेळी स्वतःचं स्वप्न पुढे ढकलत राहिली. वर्ष गेली. एक दिवस तिच्याच शेजारच्या एका महिलेने छोटासा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला तिलाही अडचणी आल्या, पण तिने हार मानली नाही आणि हळूहळू तिचा व्यवसाय वाढत गेला. तेव्हा पहिली महिला स्वतःशीच म्हणाली, एकदा प्रयत्न करून पाहिला असता तर. मंडळी, हा प्रश्न खूप वेदनादायक असतो. कारण अपयशापेक्षा जास्त त्रास देतो तो एक शब्द, काश. काश मी सुरुवात केली असती. काश मी माझ्या स्वप्नांना एक संधी दिली असती. काश मी लोकांच्या भीतीतून बाहेर पडले असते. मंडळी, एक गोष्ट लक्षात घ्या. आपण लहान असताना चालायला शिकताना किती वेळा पडलो होतो? पण तेव्हा आपण असं म्हटलं होतं का, मी आता चालणारच नाही? नाही ना. कारण तेव्हा आपल्याला पडण्याची भीती नव्हती, तर शिकण्याची उत्सुकता होती. पण जसं जसं वय वाढतं तसतसे आपण स्वतःभोवती भीतीच्या भिंती उभ्या करतो. आणि गंमत म्हणजे आपल्याला सर्वात जास्त अडवतात ते बाहेरचे लोक नाहीत, तर आपल्या मनातले विचार. माझ्याकडून नाही होणार, आता खूप उशीर झाला आहे, लोक काय म्हणतील. पण खरंच विचार करा, आपण लोकांसाठी जगतोय का, की आपल्या स्वप्नांसाठी? कारण लोक आज काहीतरी बोलतील, उद्या विसरूनही जातील. पण आपण जर आपल्या मनाचं ऐकलं नाही, तर तो पश्चाताप मात्र आपल्यासोबत आयुष्यभर राहतो. यशस्वी लोक आणि सामान्य लोक यांच्यात फार मोठा फरक नसतो. यशस्वी लोकांनाही भीती वाटते, त्यांनाही शंका येतात, त्यांनाही अपयश येतं. पण एक गोष्ट ते वेगळी करतात. ते भीती असूनही पहिले पाऊल टाकतात. पहिलं पाऊल परिपूर्ण असण्याची गरज नसते. फक्त सुरुवात करणं महत्वाचं असतं. कारण सुरुवातीला कोणीच परिपूर्ण नसतं. प्रगती ही कृतीतून होते, फक्त विचार करण्यातून नाही. आणि विशेषतः माझ्या मैत्रिणींसाठी, जर तुमच्या मनात एखादं स्वप्न असेल, काहीतरी नवीन शिकायचं असेल, स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करायचा असेल, यूट्यूब चॅनल सुरू करायचं असेल किंवा फक्त स्वतःसाठी थोडं जगायचं असेल, तर कृपया स्वतःला थांबवू नका. वय, परिस्थिती, लोकांची मतं या सगळ्यांपेक्षा तुमचं स्वप्न मोठं आहे. लहान सुरुवात करा, पण सुरुवात नक्की करा. कारण 5 वर्षानंतर तुम्हाला कोणत्या गोष्टीचा जास्त त्रास होईल? प्रयत्न करून अपयशी झाल्याचा की प्रयत्नच न केल्याचा? भीती काही क्षणांची असते, पण पश्चाताप अनेक वर्षांचा असतो. म्हणून आज स्वतःशी एक वचन द्या, मी भीतीमुळे माझी स्वप्न थांबवणार नाहीत. कारण उद्या जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल, तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर अभिमान असावा, की हो, मी प्रयत्न केला, मी पडले, पुन्हा उठले, पण मी माझ्या स्वप्नांना कधीच सोडलं नाही. अपयश तुम्हाला धडा देईल, पण पश्चाताप आयुष्यभर प्रश्न विचारत राहील.
जर आजचा हा विचार तुम्हाला मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. सखी स्पंदन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सखी स्पंदन फेसबुक पेजला फॉलो करा. इंस्टाग्रामवर सखी स्पंदनला फॉलो करा, जिथे रोज प्रेरणादायी विचार, रील्स आणि मनाला स्पर्श करणारे संदेश तुम्हाला पाहायला मिळतील. मी सारिका आपली रजा घेते. पुन्हा भेटूया माझ्यातील मी अंतर्गत या मालिकेच्या पुढील भागात. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा, भीतीवर नाही तर आपल्या स्वप्नांवर प्रेम करा. धन्यवाद. नमस्कार.